ऋषीपंचमीच्या निमित्ताने गावावरून येताना माझ्या जाऊबाई प्रियावहिनींनी काही गावठी भाज्या बांधून दिल्या, जशी आल्यापाल्याची भाजी आहे, गावठी अळू आहे, रताळ्याची पानं आहेत. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे ऋषीपंचमीची भाजी, म्हणजेच मका घालून केलेलं अळू आणि मिक्स भाजी. चला तर मग बघूया. ही रताळ्याची पारी आलेभाजी आहे ना, चिरलेली. ही आल्यापाल्याची दारची भाजी. आल्यापाल्याची कसली? दारची भाजी. आल्यापाल्याची दारची भाजी. आणि हे सगळं अळू चिरलं. मिक्स भाजीसाठी भोपळा आहे, फरसबी, गावठी भेंडी आहेत, भोपळा पण गावठी आहे, सुरण आहे, मिरच्या आहेत, शिराळी, पडवळ आणि अळूमध्ये टाकण्यासाठी हे कणीस, मक्याचं कणीस. आता पहिली तू मिक्स भाजी बनवतेस ना? तुपाची फोडणी. हे डबे आहेत हा एक आमच्या लागला. काय बोलतेस? अरे बापरे. ते बहीण दिलेला आहे, नवीन केला आणि हा वागळ्याने दिलेला आहे मला, म्हणजे पप्पाला 73. अरे बापरे, 50 वर्ष झाली बरोबर. तरी पण ते स्टील त्यावेळेचं अजिबात नाही. भाज्या कापलेल्या आहेत मिक्स. कोण मालती काकू? अरे पण पौष्टिक ना सगळं, खायला पण टेस्टी. रताळ्याची पानं, कवळा ह्याची बारीक चिंचेसारखी पानं. तरी हे आता पातेला एवढं भरलेलं दिसतंय. थोड्या वेळाने भाज्या सगळ्या आणल्या. आता कसली तयारी? अळूची. हा ह्याच्यातच घाल मग. पूर्ण नाही, अर्ध पातेलं केलं पण मस्त वास छान येतोय. आता ही अळूची तयारी आहे. कमी तिखट आणि तिखट मिरच्या आईने कापून ठेवल्या आहेत. अळू मस्त बारीक चिरलेलं गावठी अळू आहे. त्याला पण तुपाचीच फोडणी. केळीची पानं जेवायला बसायला. जिरं, हिंग, मिरची याची फोडणी. अळू डायरेक्ट फोडणीला. प्रियावहिनी तुम्ही व्हिडिओ बघताय तर तुमच्या रेसिपीने आई अळू डायरेक्ट फोडणीला घालते. हो
भाजीचा इतका मस्त वास येतो ना, खमंग खमंग भाजी मस्त शिजली आहे. ॲक्च्युली तूप आणि हे जिरं याच्या फोडणीचाच जास्त स्वाद असतो आणि या सगळ्या गावच्या भाज्या आहेत ना. गरम पाणी घातलं, गरम पाणी घातलं म्हणजे शिजेल पटकन. तेव्हा बोला काय शिजलंय. अच्छा थोडंसं शिजायचं आहे, पण आता कणीस टाकते म्हणजे ते पुऱ्या एकत्र शिजेल. ऋषीपंचमीला बनवलेली ही भाजी, मक्याचं कणीस घातलेलं अळू आणि वरी तांदळाच्या पिठाची भाकरी तुम्हालाही आवडतं का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.